नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इंग्रजी विषयातील एका अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर मी चर्चा करणार आहे की ज्या विषयावर दरवर्षी इयत्ता 8वी पासून तर अगदी 5वी पर्यंतच्या शिक्षणापर्यंत 1 किंवा 2 मार्क्स किंवा गुणांसाठी प्रश्न विचारला जातो। या टॉपिकच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असल्यामुळं सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी या विषयाच्या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण देणार आहे। आणि हा विषय सुरू करण्या अगोदर एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की इंग्रजी विषयातील जरी हा टॉपिक असला तरी या टॉपिकचा आणि आपल्या मराठी भाषेतील एका टॉपिकचा फार जवळचा संबंध असल्यामुळं मी त्याच्यावर बोलणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना तो टॉपिक अतिशय व्यवस्थितपणे आणि सखोलपणे कळणार। विद्यार्थी मित्र, या टॉपिकचं जे टायटल आहे ते म्हणजे आर्टिकल्स। इंग्रजी विषयात ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये आर्टिकल्स नावाचा एक टॉपिक आहे। आता इयत्ता 8वी पासून तर अगदी 5वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये हा टॉपिक अभ्यासक्रमामध्ये आहे। हा टॉपिक वर्गांमध्ये शिकवलाही जातो, पण तरीही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की नक्की आर्टिकल म्हणजे काय, इंग्लिश भाषेमध्ये एकूण आर्टिकल्स किती आहेत आणि त्यांचा वापर कुठे व कसा व का केला जातो, या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका असल्यामुळं सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यावर आज चर्चा करणार आहे। विद्यार्थी मित्र, मी थोड्या वेळापूर्वी एक विधान केलं की इंग्रजी विषयातील हा जो टॉपिक आहे आर्टिकल्स याचा आणि आपल्या मराठी भाषेतील एका टॉपिकचा फार जवळचा संबंध असल्यामुळं आणि त्या मराठी भाषेतील त्या टॉपिकचा आधार घेऊन मी इंग्रजी भाषेतील आर्टिकल या टॉपिकवर आज चर्चा करणार। सर्वप्रथम आपल्याला सदर व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करायची। पहिला प्रश्न काय की इंग्रजी भाषेमध्ये जे आर्टिकल्स आहेत ते किती आर्टिकल्स आहेत। दुसरा प्रश्न, हे जे आर्टिकल्स आहेत ते कोणते आर्टिकल्स आहेत। आणि तिसरा प्रश्न, या आर्टिकलचा वापर वाक्यामध्ये कोठे व का केला जातो यावर मी आज चर्चा करणार। तर विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की इंग्रजी भाषेमध्ये एकूण 3 आर्टिकल्स आहेत। हे 3 आर्टिकल्स कोणते? अ, ॲन आणि द। आपल्याला जर हे 3 आर्टिकल्स व्यवस्थित अभ्यासायचे असतील तर सर्वप्रथम मी या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करतो की हे जे 3 आर्टिकल्स आहेत यांची विभागणी 2 गटात केली जाते। पहिल्या गटामध्ये अ आणि ॲन आणि दुसऱ्या गटामध्ये द आर्टिकल। त्याचं कारण असं की पहिले हे जे 2 आर्टिकल आहेत अ आणि ॲन, तर यांना आपण इनडेफिनेट आर्टिकल असं म्हणतो। त्याचं कारण असं की हे जे 2 आर्टिकल्स आहेत अ आणि ॲन हे का वापरतो आपण की ज्या वेळेस आपण एखादं नाऊन असेल म्हणजे नाम असेल, त्या नामाला जर आपल्याला जनरलाइज करायचं असेल म्हणजे इन जनरल, नॉन स्पेसिफिक, नॉन पर्टिक्युलर, तर अशा परिस्थितीमध्ये आपण अ आणि ॲन हे 2 आर्टिकल वापरत असतो। दुसऱ्या गटामध्ये जे आर्टिकल आहे द आर्टिकल, तर ह्या द आर्टिकलचा वापर आपण काहीतरी स्पेसिफिक असेल, पर्टिक्युलर असेल तर त्यासाठी आपण द आर्टिकलचा वापर करतो। हे एक कारण। दुसरं कारण की अ आणि ॲन हे जे 2 आर्टिकल आपण वाक्यात वापरतो तर याचा क्रायटेरिया किंवा याचे पॅरामीटर्स किंवा याचे नॉर्म्स किंवा रूल्स हे वेगळे, आणि द आर्टिकल जे वाक्यात आपण वापरतो त्याचे नॉर्म्स आणि रूल्स हे पूर्णपणे वेगळे आहेत लक्षात। आणि म्हणून आपण या 3 आर्टिकलची विभागणी 2 गटात केली। पहिल्या गटात अ आणि ॲन आणि दुसऱ्या गटात द आर्टिकल। तर आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त अ आणि ॲन या 2च आर्टिकलवर चर्चा करू। आणि मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अ आणि ॲन हे जे 2 आर्टिकल आहेत यांना इनडेफिनेट आर्टिकल म्हणतात। ते का म्हणतात हे मी सांगितलं। आता अ आणि ॲन हे 2 आर्टिकलचा वापर आपण जे वाक्यात करतो त्याचा आणि मराठी भाषेतील जी बाराखडी आहे
कदाचित आता त्याच्यामध्ये 2 मुळाक्षर वाढली, तर याचा आणि ह्या 2 आर्टिकलचा फार जवळचा संबंध आहे लक्षात. आणि अतिशय आणि अँड हे 2 आर्टिकल वाक्यात वापरणं अतिशय सिंपल, अतिशय साधा असा नियम आहे लक्षात. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठीमध्ये जे मुळाक्षर आहेत त्यांची 2 गटात विभागणी केली जाते. एक म्हणजे स्वर आणि दुसरं म्हणजे व्यंजन. म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये जे एकूण मुळाक्षर आहे किंवा आपण त्यांना हे म्हणू, काय मुळाक्षर म्हणण्यापेक्षा त्यांना आपण साऊंड म्हणू, साऊंड जे ध्वनी, तर त्यांची विभागणी ही 2 गटात केली जाते. काही जे ध्वनी आहेत, काही जे साऊंड आहे ते स्वर आहे, आणि काही जे साऊंड आहेत किंवा ध्वनी आहे ते व्यंजन आहेत लक्षात. उदाहरणार्थ आता या चार्टकडे बघा. या चार्टमध्ये इथं सुरुवातीला स्वर आहे आणि नंतर व्यंजन आहे. स्वर मध्ये अ, आ, इ, ई वगैरे, आणि व्यंजन मध्ये क, ख, ग, ग वगैरे. तर ह्या 2 गटांमध्ये मराठी भाषेतील जे ध्वनी आहे किंवा साऊंड आहेत त्यांची विभागणी केली जाते. तर यांचा आणि इंग्रजी भाषेतील हे जे 2 आर्टिकल आहेत अ आणि ॲन, यांचा फार जवळचा संबंध आहे लक्षात. विद्यार्थी मित्र, अतिशय साधा नियम आहे की अ हे आर्टिकल कुठे व का वापरायचं आणि ॲन हे आर्टिकल कुठं व का वापरायचं त्यावर आपण चर्चा करत. अगदी साधा नियम आहे. ज्या शब्दाच्या अगोदर आपल्याला अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचं, तर त्यासाठी 3 नियम, 3च कंडिशन. चौथी कंडिशन नाही. पहिली कंडिशन, ते जे नाउन आहे ते सिंग्युलर पाहिजे, ते एकवचनी पाहिजे. तर सर्वांना माहिती आहे की सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय, एकवचनी आणि अनेकवचनी. उदाहरणार्थ फॅन एकवचनी, फॅन्स अनेकवचनी, तर ते नाउन एकवचनी पाहिजे. दुसरी कंडिशन, त्या नाउन, ते जे नाउन असेल ते काउंटेबल पाहिजे, म्हणजे ते नाउन अंकात किंवा नंबरमध्ये मोजता यायला पाहिजे. जे नाउन आपल्याला 1, 2, 3 वगैरे असं मोजता येत असेल, उदाहरणार्थ 1 फॅन, 2 फॅन, 3 फॅन, म्हणजे काउंटेबल, वी कॅन काउंट, म्हणजे आपण मोजू शकतो. तर ते नाउन काउंटेबल पाहिजे, ते नाउन एकवचनी पाहिजे. या 2 महत्वाच्या कंडिशन अ आणि ॲन हे 2 आर्टिकल वापरण्यासाठी. आता अ हे आर्टिकल कधी वापरायचं आणि ॲन आर्टिकल कधी वापरायचं, अतिशय साधा नियम आहे. ज्या नाउनच्या अगोदर आपल्याला अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचंय त्याचा उच्चार करून पाहिजे, प्रोनाउन्सिएशन. मी पुन्हा एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करतो. अ आणि ॲन हे जे 2 आर्टिकल आहे हे ध्वनीवर अवलंबून आहे. साऊंड बेस्ड आर्टिकल्स लक्षात, लेटर बेस्ड नाही. सर्वांना आपल्याला माहिती आहे की इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 लेटर्स, ए पासून झेड पर्यंत 26 लेटर्स, आणि अ आणि ॲन यांचा काही संबंध नाही. तर संबंध कुठे येतो, ज्या नाउनच्या अगोदर आपल्याला अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचे आहे, तर त्या नाउनचा जो पहिला ध्वनी आहे तो, आता सांगितलं मी की मराठी भाषेमध्ये जे आपले साऊंड्स आहेत किंवा जे ध्वनी आहेत त्यांची 2 गटात विभागणी केली जाते. पहिला म्हणजे स्वर अ, आ, ई वगैरे, आणि दुसरा कोणता, व्यंजन क, ख, ग अप्रियपर्यंत. तर मग जर ज्या नाउनच्या अगोदर आपल्याला अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे, त्या नाउनचा पहिला साऊंड, पहिला ध्वनी, लेटर नाही, लेटर नाही, परत परत सांगतोय मी, लक्षात घ्या. त्या नाउनचा पहिला साऊंड हा जर या स्वरांपैकी असेल, म्हणजे अ, आ, ई, औ, ॲ, ऑ वगैरे, त्या वापरायचं. आणि फक्त एक कन्फर्मेशन करायचं की ते जे दिलेलं नाउन असेल ते एकवचनी आहे का, दुसरं ते काउंटेबल आहे का. बस 2च गोष्टी या ठिकाणी तपासायच्या आहेत. जर ते एकवचनी असेल, जर ते काउंटेबल असेल, आणि त्याचा पहिला साऊंड हा जर अ, आ, ई, ई या स्वरांपैकी असेल, तर ॲन हे आर्टिकल वापरायचं. आणि जर ते नाउन सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, काउंटेबल असेल, आणि त्याचा पहिला साऊंड, पहिला ध्वनी हा जर व्यंजनांपैकी असेल, क, ख, ग, घ वगैरे,
तर अ आर्टिकल वापरायचं. अतिशय साधा नियम आहे लक्षात. बऱ्याचशा ग्रामरच्या पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे की ए ई आय ओ यू या 5 स्वरांपैकी जर सुरुवात झालेली असेल तर ॲन वापरायचा. पण या ठिकाणी काही त्याला अपवाद आहेत आणि म्हणून हा नियम वापरण्याऐवजी मी तुम्हाला जो नियम आता सांगितला की ज्या नाऊनच्या अगोदर आपल्याला अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचंय त्याचा पहिला साऊंड, पहिला ध्वनी हा नक्की काय, स्वर आहे की व्यंजन, एवढंच फक्त तपासायचं, एवढं चेक करायचं, कन्फर्म करायचं. जर स्वर असेल अ आ इ ॲ ऑ वगैरे पैकी तर ॲन वापरा आणि जर व्यंजन असेल क ख ग घ वगैरे तर अ आर्टिकल वापरायचं. उदाहरणार्थ माझ्याकडे काही वाक्यांची यादी बघा. उदाहरणार्थ मराठी जे आपले साऊंड आहे की ज्यांची विभागणी 2 गटात केली जाते, स्वर आणि व्यंजन. आता अ साऊंड आहे लक्षात घ्या, स्वर आहे अ. आता त्यासाठी एक वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. आय व्हिजिटेड अँड ॲडवायझर. आता या वाक्यामध्ये ॲडवायझर हे नाऊन आले लक्षात. ते एक वचन आणि ते काउंटेबल आहे लक्षात, मोजता येतात. 1 ॲडवायझर, 2 ॲडवायझर्स, 3 ॲडवायझर्स असं मोजता येतं आपल्याला, म्हणजे दॅट इज काउंटेबल नाऊन. आणि आता या वाक्यामध्ये जे मी वाक्य आता घेतलेलं आय व्हिजिटेड अँड ॲडवायझर, तर या नाऊनचा पहिला जो साऊंड आहे तो अ आहे, म्हणजे स्वर आहे लक्षात. आणि स्वर असल्यामुळे मी या नाऊनच्या अगोदर ॲन हे आर्टिकल वापरतो. 3च कंडिशन. पहिला ध्वनी चेक करायचा, जर स्वर असेल तर ॲन वापरायचं, जर व्यंजन असेल म्हणजे कॉन्सनंट असेल तर अ वापरायचा. दुसरी गोष्ट, ते दिलेलं जे नाऊन आहे की ज्याच्या अगोदर आपल्याला अ किंवा ॲन वापरायचं आहे ते सिंग्युलर आहे का याची खात्री करायची आणि ते काउंटेबल आहे. जर या 3ही कंडिशन ते नाऊन फुलफिल करत असेल तर आपण योग्य तो निर्णय घेऊन ॲन किंवा अ वापरायचा. ॲडवायझर, अ पहिला जो ध्वनी आहे तो अ म्हणजे स्वर, सिंग्युलर, काउंटेबल आणि म्हणून मी ॲन वापरला. दुसरं उदाहरण, व्हेअर इज अँड अम्ब्रेला. तर याही वाक्यामध्ये, याही WH क्वेश्चन मध्ये अम्ब्रेलाचा पहिला जो साऊंड आहे तो शॉर्ट अ आहे लक्षात. अम्ब्रेला तो स्वर आहे लक्षात. अम्ब्रेला सिंग्युलर नाऊन, काउंटेबल नाऊन आणि म्हणून मी त्या ठिकाणी ॲन वापरतो. ओके. या उलट जर पहिला ध्वनी हा व्यंजन असेल तर आपण अ हे आर्टिकल वापरायचं. उदाहरणार्थ, आय बॉट अ कम्प्युटर यस्टरडे. आता या वाक्यामध्ये कम्प्युटर हे नाऊन मी या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचा पहिला ध्वनी हा क आहे, क की जो व्यंजनी लक्षात. आणि कम्प्युटर हे एक वचनी नाऊन, काउंटेबल नाऊन, पहिला ध्वनी व्यंजन आणि म्हणून मी या ठिकाणी अ आर्टिकल वापरलं. लक्षात बघ किती सोपा, एकदम साधं सोपं आहे लक्षात. यामध्ये काही अवघड नाही. तर यामध्ये काही अपवादात्मक केसेस आहेत, त्याच्यावर मी चर्चा दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त एवढी चर्चा केली की अ आणि ॲन हे 2 आर्टिकल कुठे व का वापरायचे. पुन्हा एकदा मी सांगतो. दुसरं उदाहरण घेतो. शी सॉ अ गन इन हिज हँड. बघा या ठिकाणी गन हे नाऊन मी वाक्यामध्ये वापरलेलं आहे. गन हे सिंग्युलर नाऊन आहे, ते काउंटेबल नाऊन आहे आणि त्या नाऊनचा पहिला जो ध्वनी आहे, पहिला साऊंड हा ग आहे, ग म्हणजे व्यंजन, कॉन्सनंट. आणि म्हणून मी गनच्या अगोदर अ हे आर्टिकल वापरतो. लक्षात आलं? एकदम सोपा नियम आहे लक्षात. जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही. फक्त खात्री करायची 3 गोष्टींची. पहिला साऊंड, वेदर द नाउन इज सिंग्युलर, वेदर द नाउन इज काउंटेबल, बस एवढंच. साऊंड बेस्ट आर्टिकल्स अ आणि ॲन. द चे क्रायटेरिया वेगळे लक्षात. द आर्टिकल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.
तर या व्हिडिओमध्ये आज आपण दोनच आर्टिकलवर चर्चा केली, अ आणि ॲन. मी काय सांगितलं की हे जे दोन आर्टिकल्स आहेत यांचा आणि मराठीमध्ये जे आपले ध्वनी आहे, साऊंड्स आहे, की ज्यांची विभागणी दोन गटात केली जाते, स्वर आणि व्यंजन यांचा, आणि हे जे दोन आर्टिकल्स इंग्लिशमध्ये अ आणि ॲन यांचा फार जवळचा संबंध आहे. जर पहिला ध्वनी हा स्वर असेल, अ आ इ ई ॲ ऑ औ यांच्यापैकी किंवा इतर, तर ॲन वापरायचं. आणि जर पहिला ध्वनी हा व्यंजन असेल, क ख ग घ वगैरे, तर अ वापरायचं. अजून एक उदाहरण घेऊ आपण ॲनच्या संदर्भात. ही प्रॅक्टिसेस विथ an actor. He practices with an actor. आता या वाक्यामध्ये जे शेवटी नाऊन घेतलेले ऍक्टर, त्याचा जर आपण उच्चार केला तर ऍक्टर, ॲ म्हणजे स्वर. आपल्या मराठी भाषेतील स्वरांमधील जे अनेक स्वर आहेत त्यापैकी एक ॲ, आणि म्हणून ऍक्टर एक वचनी नाऊन, काउंटेबल नाऊन. पहिला ध्वनी ॲ, स्वर, आणि म्हणून मी त्या ठिकाणी ॲन हे आर्टिकल वापरले. समजा मी जर असं म्हटलं, आय स्विच्ड ऑन ओ फॅन. या ठिकाणी वाक्याच्या शेवटी फॅन हे नाव की ज्याचा पहिला ध्वनी फ येतो, म्हणजे व्यंजन, कॉन्सनंट, आणि फॅन हे एक वचनी नाव, काउंटेबल नाव, आणि म्हणून मी त्या ठिकाणी अ हे आर्टिकल वापरले. तर विद्यार्थी मित्र, आर्टिकल्स भाषेमध्ये जे वापरतो आपण इंग्लिश भाषेमध्ये, तर त्यामुळे भाषा सौंदर्य वाढतं आणि भाषेमध्ये अचूकता येते. आणि म्हणून आपण लिहिताना किंवा बोलताना हे जे दोन आर्टिकल्स आहेत, अ आणि ॲन, याचा व्यवस्थित वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्या नाऊनच्या अगोदर, त्या शब्दाच्या अगोदर जर स्वर असेल, एक वचनी असेल, काउंटेबल असेल, म्हणजे मोजता येत असेल, तर ॲन वापरायचं. आणि जर कधी त्या शब्दाच्या किंवा नाऊनच्या अगोदर व्यंजन असेल, कॉन्सनंट असेल, ते सिंग्युलर असेल, काउंटेबल असेल, तर अ वापरायचं. एवढेच तीन नियम आहेत लक्षात, अ आणि ॲन हे आर्टिकल वापरण्याचे. तर विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला इंग्रजी भाषेत आर्टिकल किती, कोणते, त्यांची दोन गटात विभागणी का केली जाते, आणि अ आणि ॲन हे जे दोन इनडेफिनेट आर्टिकल आहेत यांचा वापर कुठे व कसा केला जातो यावर मी सविस्तर चर्चा केली आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा टॉपिक समजलेला असावा असे मी गृहीत धरतो. या ठिकाणी थांबतो. पुढील व्हिडिओमध्ये मी काही अपवादात्मक केसेस आणि जे तिसरा आर्टिकल आहे, हे जे दुसऱ्या गटात येतं, द आर्टिकल, त्यावर मी चर्चा करणार. धन्यवाद.